Hello students, let's study the remaining example of the practice set 1.2. Question number 3. फिगर तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हटलेलं आहे की इन ट्रायंगल MNP या ट्रायंगल मध्ये NQ is the bisector of angle N. हा जो अँगल MNP म्हणजे अँगल N दिसतो, ह्या अँगल N चा NQ हा अँगल बायसेक्टर आहे. If MN is equal to 5, PN is equal to 7, NQ is equal to 2.5, find the length of QP. QP तुम्हाला करून दाखवायचं. दिसतंय तुम्हाला की अँगल चा हा अँगल बायसेक्टर आहे जो अपोजिट साइडला डिवाइड करतो. रिमेनिंग साइडच्या सुद्धा लेंथ दिलेल्या आहे. म्हणजे इथे काय अप्लाय होईल तर प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. आणि सहज आपल्याला एक्झाम्पल सोडवता येईल. कसं सोडवायला सोडवत असताना सगळ्यात आधी आपण म्हणू इन ट्रायंगल MNP NQ is a bisector. NQ is a bisector of angle N. आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. ठीक आहे. असं असेल तरच आपण या ठिकाणी काय अप्लाय करू शकतो प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. मग आपण इथे असं लिहू शकतो की बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर किंवा पहिल्यांदा ती प्रॉपर्टी अप्लाय करायची नंतर कारण लिहिता येईल प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर काहीही चालेल. मग आपल्याला NQ हा बायसेक्टर आहे अँगल MNP चा. तर आता आपण पहिल्यांदा प्रॉपर्टी अप्लाय करू. प्रॉपर्टी कशी अप्लाय होईल ह्या अँगल बायसेक्टर मुळे अपोजिट साइड डिवाइड झाली. मग NQ अपॉन QP इज इक्वल टू MN अपॉन PN. NQ upon QP ratio of the side opposite to the angle is equal to ratio of remaining sides. NQ upon QP is equal to MN upon PN. कारण आपण इथे लिहू शकतो प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. आता यामध्ये व्हॅल्यू हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. यामध्ये व्हॅल्यू टाकतो. MQ ची लेंथ आहे 2.5 अपॉन QP तुम्हाला काढून दाखवायचं आहे म्हणून तो जसाच्या तसाच असेल. QP काढून दाखवायचा आहे. MN ची लेंथ आहे 5 आणि PN ची लेंथ आहे 7. याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला QP ची व्हॅल्यू मिळेल. 2.5 into 7 is equal to QP into 5. म्हणजेच राहील 2.5 into 7 is equal to QP. लेटर असल्यामुळे जसंच्या तसंच राहील. मल्टिप्लिकेशनला असणारे 5 हे डिव्हिजनला राहील. मग आपल्याला माहिती आहे अडीच आहे. 2.5 म्हणजे अडीच आणि हे 5. अडीच एक अडीच दुने 5 बरोबर आहे. मग आता 7/2 is equal to QP आणि 2 ने जर 7 ला डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 3.5 is equal to QP. आपल्याला युनिट वगैरे कुठेच दिलेले आहेत सेंटीमीटर त्यामुळे इथे युनिट यायची गरज नाही. therefore length of the QP will be 3.5. असं सहज एक्झाम्पल सोडवता येतं आणि रिझन पण लिहायचं. दुसरं एक्झाम्पल पाहू. क्वेश्चन नंबर 4 म्हणतो की मेजर्स ऑफ सम अँगल्स इन द फिगर आर गिवन बिलो. म्हणजे ह्या फिगर मध्ये काही अँगलची मापं तुम्हाला दिलेली आहेत. त्यामध्ये अँगल APQ चं माप 60 डिग्री आणि अँगल PBC चं माप 60 डिग्री दिलेलं आहे. दोन्ही अँगलचं माप सारखं आहे. म्हणजे दोन्ही अँगल काय आहेत कॉन्ग्रुएंट आहे. बस एवढीच माहिती दिलेली आहे. त्याच्या आधारावर प्रूव्ह करून दाखवायचं आहे की AP upon PB
इज इक्वल टू AQ अपॉन QC. आता इथे आपलं लक्षात येईल की BPT सारखा हा प्रकार दिसतो. मात्र BPT हा कधी अप्लाय होतो, जेव्हा ही लाईन ही एका साइड सोबत पॅरलल असते तेव्हाच BPT अप्लाय करता येतो. मग PQ आणि BC आपल्याला पॅरलल कधी दाखवता येईल, पहिल्यांदा आपल्याला हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत, दोनही अँगल हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत आणि ह्या दोन लाईन आहेत, हा ट्रान्सव्हर्सल आहे आणि जर हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असेल तर करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट नुसार लाईन पॅरलल आहे, लाईन पॅरलल तर मग BPT अप्लाय करून आपल्याला हे सिद्ध करता येते. म्हणजे आपण आता कसं सोडवायचं, आपल्याला माहिती आहे की अँगल APQ is equal to किंवा is congruent to angle PBC. अँगल PBC दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट काय आहे, कारण each is 60 डिग्री, दोन्ही अँगलचं माप हे 60 डिग्री आहे, म्हणून अँगल दोन्ही हे कॉन्ग्रुएंट आहे. जर मग हे दोनही अँगल कॉन्ग्रुएंट आहे तर आपल्याला माहिती आहे हा दोनही अँगल हे कोणते अँगल आहेत, करस्पॉन्डिंग अँगल आहेत. ह्या दोन लाईन आहेत, हा ट्रान्सव्हर्सल आहे, त्यामुळे दोनही करस्पॉन्डिंग अँगल आहेत आणि जर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन काय असतात, पॅरलल असतात. म्हणून आपण म्हणू की therefore PQ is parallel to BC. काय कारण आहे, because corresponding angle test. जर corresponding angle congruent असतील तर लाईन पॅरलल जर असेल तर आपल्याला काय अप्लाय करता येतं, corresponding angle test. मग आपण ऍड करू corresponding angle test. आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत corresponding angle test. लाईन पॅरलल असतील, जर लाईन पॅरलल असेल तर अँगल कॉन्ग्रुएंट असतात, तेव्हा आपण करस्पॉन्डिंग अँगल थेरम अप्लाय करत असतो. मग इथे आपण आता टेस्ट अप्लाय केलेली आहे. याला इक्वेशन नंबर 1 करून घेऊ. आता आपल्याला PQ आणि BC पॅरलल मिळाले. आता जरा दुसरा टप्पा एक्झाम्पलचा. नाउ इन ट्रायंगल ABC, नाउ इन ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC मध्ये PQ is parallel to BC. ट्रायंगल ABC मध्ये PQ आणि BC पॅरलल आहेत. असं कशावरून म्हणतो आपण, फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 वरून आपल्याला ते मिळालं. मग ज्या ट्रायंगल मध्ये PQ आणि BC पॅरलल आहे, आता आपण BPT अप्लाय करू शकतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो बाय BPT, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम नुसार आता आपण म्हणू AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हे कारण बाय BPT तुम्ही वरती लिहू शकता किंवा हे अप्लाय केल्यानंतर पुढे सुद्धा तुम्ही एखादा लिहू शकता. ठीक आहे, हेच आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं होतं, ज्यामध्ये आपण करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आणि BPT अप्लाय केलं. Now let's study the question number 5. काय म्हटलेलं आहे त्या क्वेश्चन मध्ये, इन ट्रॅपेझियम ABCD, इन ट्रॅपेझियम ABCD है, ट्रॅपेझियम ABCD है, साइड AB पैरेलल टू साइड PQ पैरेलल टू साइड DC. AB PQ DC पैरेलल आहे हे स्पष्टपणे दिलेलं आहे. AP is equal to 15, AP ची लेंथ 15 आहे, PD 12, QC 14, फाइंड DQ. DQ काढून टाकू. काय अप्लाय करता येईल,
डीपीटी अप्लाय होणार नाही, कॉन्व्हर्स ऑफ डीपीटी सुद्धा अप्लाय होत नाही, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर हे अप्लाय होत नाही कारण इथे अँगल बायसेक्टर वगैरे नाहीये, आणि मग अप्लाय होईल प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड इट्स ट्रान्सव्हर्सल, हे अप्लाय आपल्याला करता येईल. मग आपण कसं सोडू? आपण असं म्हणू की इथे दिलेलं आहे आपल्याला की AB पॅरलल टू PQ पॅरलल टू BC ऑलरेडी दिलेलं आहे. these are three parallel lines. असं जर असेल तर ह्या तीन पॅरलल लाईन आहेत आणि हे दोन ट्रान्सव्हर्सल आहेत. म्हणजे इथे आपल्याला प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड इट्स ट्रान्सव्हर्सल हे आपल्याला अप्लाय करता येईल. मग पहिल्यांदा अप्लाय करू, नंतर रिझन लिहू. काय म्हणू आपण? हे इंटरसेप्ट्स आहेत. पहिला ट्रान्सव्हर्सल AD, यावरचा पहिला इंटरसेप्ट AP, दुसरा इंटरसेप्ट PD. मग रेशो ऑफ two intersects made on transversal is equal to ratio of intersects made on other transversal. म्हणजे आपण म्हणू therefore AP upon PD is equal to BQ upon QC. कारण मी इथे property of three parallel lines and its transversal. कारण हे अत्यंत महत्त्वाचं. आता हा फॉर्म्युला मिळाला, बस यामध्ये व्हॅल्यू पुट अप करू. AP 15 upon PD 12 is equal to BQ. I have to find out. Therefore BQ as it is, QC 14. Let's make the cross multiplication among them. 15 into 14 is equal to BQ and 12 as it is. म्हणजे आपण काय केलं की 14 जे डिव्हिजन ला होते हे फक्त इथे मल्टिप्लिकेशन ला आणले. 15 into 14 upon 12 is equal to BQ, तिकडे तसंच्या तसंच ठेवलं. भाग देऊ. 3 चा जर टेबल म्हटलं आपण तर 3 1 जा 3, 3 4 जा 12, 3 5 जा 15. half of 4 2, half of 14 7. 5 into 7 5 7 35. 35 upon 2 is equal to BQ. 35 ला जर 2 ने डिवाइड केलं तर आन्सर मिळेल आपल्याला 17.5 is equal to BQ. Therefore length of BQ is equal to 17.5. Now after question number 5, question number 6 7 8 you can solve this example. These examples are like, जर आता आपण पाहिलं क्वेश्चन नंबर 5 आपण पाहिला, क्वेश्चन नंबर 6 जर पाहिला तर तो क्वेश्चन नंबर 6 अगदी क्वेश्चन नंबर 3 सारखा आहे जो आपण सोडवलेला आहे. क्वेश्चन नंबर 7 हा अगदी या क्वेश्चन नंबर 5 सारखाच आहे. इथे 3 पॅरलल लाईन्स या आडव्या दिलेल्या आहेत. क्वेश्चन नंबर 7 मध्ये 3 पॅरलल लाईन्स या उभ्या दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला तो अप्लाय करता येईल प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स आणि क्वेश्चन नंबर 7 सोडवता येईल. क्वेश्चन नंबर 8 पुन्हा क्वेश्चन नंबर 3 सारखाच आहे जो आपण या आधी सोडवलेला आहे. आणि आता नंतर पाहू आपण क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9, in triangle ABC segment BD bisects the angle ABC. म्हणजे angle ABC चा सेगमेंट BD ही बायसेक्टर आहे. AB is equal to x, BC is equal to x plus 5, AD is equal to x minus 2, DC is equal to x plus 2. Then find the value of x. म्हणजे इथे आपल्याला अँगल ABC चा BD हा बायसेक्टर आहे. म्हणजे इथे आपल्याला प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर काढता येईल, वापरता येईल आणि त्यामध्ये मग त्या सेगमेंटच्या व्हॅल्यू टाकल्या
आणि पुढे सोडवत गेलो तर आपल्याला x ची व्हॅल्यू सहज मिळत जाईल. मग आपण सोडवायला घेऊ एक्झाम्पल म्हणू. इन ट्रायंगल ABC मध्ये सेगमेंट BD बायसेक्ट्स वरच लिहितो आपण. सेगमेंट BD बायसेक्ट्स अँगल ABC आपल्याला दिलेला आहे. गिव्हन ट्रायंगल ABC मध्ये BD हा बायसेक्टर आहे. अशी कंडिशन असेल तरच आपण काय अप्लाय करू शकतो, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. म्हणून पहिल्यांदा आपण अप्लाय करू आणि नंतर रिझन लिहू. मग कशा पद्धतीने अप्लाय होईल, BD हा बायसेक्टर असल्यामुळे ही साइड जी आहे AC ही डिवाइड होईल AD अपॉन TC. AD अपॉन TC is equal to remaining side AB upon BC. AB upon BC. कारण आता इथे लिहू प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. लेट्स पुट अप द व्हॅल्यू. यामध्ये व्हॅल्यू पुट अप करू. काय होईल, AD x 2 upon DC x plus 2 is equal to AB x BC x plus 5. Let's make the cross multiplication among them. X minus 2 हा याला मल्टिप्लाय x plus 5 ब्रॅकेट मध्ये लिहिले x plus 5 is equal to x आणि मल्टिप्लिकेशन ला असेल x plus 2 ब्रॅकेट मध्ये. त्यात आपण सोडवू बायनॉमियल इनटू बायनॉमियल. हे सोडवता येतं आपल्याला. बायनॉमियल मधल्या पहिल्या टर्मने x ने x ला मल्टिप्लाय करू, नंतर x ने 5 ला मल्टिप्लाय करू. म्हणजे काय होईल, x into x x स्क्वेअर, त्यानंतर x into plus 5 म्हणजे प्लस x into 5 5x, त्यानंतर minus 2 into x minus 2x minus into plus minus 2 into 5 10. ठीक आहे, minus 2 into plus 5 बरोबर minus 10 is equal to monomial into binomial x into x x square x into plus 2 म्हणजे काय होईल plus 2x. नाउ इक्वल टू साइनच्या लेफ्ट हँड साइडला आणि राइट हँड साइडला x स्क्वेअर आहे कॅन्सल होईल. मग राहिलं काय 5x प्लस 2x आणि प्लस 5x हा लाईक टर्म्स आहे, त्या एका बाजूला प्लस 2x ला तिकडून इकडे आणू म्हणजे काय होईल 5x प्लस 2x इकडे आल्यानंतर मायनस 2x. त्यानंतर किंवा आपण असं म्हणू की 5x मायनस 2x जसे तसे प्लस 2x तिकडून इकडे आणले पुन्हा मायनस 2x इज इक्वल टू हे मायनस 10 या बाजूकडून तिकडल्या बाजूला नेऊन 10 होईल. मग आता तुम्ही म्हणाल की सर हे 5x मायनस 2x आणि हे प्लस 2x इकडे का आणले, तर ह्या तीनही लाईक टर्म्स आहेत. दोन टर्म्स ऑलरेडी इथे होत्या, ही तिसरी टर्म आपण इकडे आणली आणि ही एक वेगळी टर्म आहे, ही अनलाईक टर्म्स आहे, ती याच्यासोबत मॅच होत नाही म्हणून ती आपण दुसऱ्या साईडला घेतली. 5x minus 2x minus 2x 5x मधून 2x गेले 3x राहिले 3x minus पुन्हा 2x बरोबर होईल 1x म्हणजे x is equal to 10. आपल्याला x ची व्हॅल्यूज विचारली होती म्हणून x is equal to 10 फाइंड द व्हॅल्यू ऑफ x is equal to 10. जर आपल्याला म्हटलं असतं की फाइंड द लेंथ ऑफ AB तर मग आपण लिहिलं असतं therefore AB is equal to x is equal to 10. तसंच आपण x च्या व्हॅल्यू टाकून यामध्ये BC ची AD ची DC ची पण व्हॅल्यू आपल्याला काढता आली असती, परंतु विचारलेलं आहे आपल्याला फक्त x is equal x ची व्हॅल्यू काढून दाखवा.
after ninth example, let's study the question number 10. इथे सुद्धा फिगर तुम्हाला दिलेली आहे आणि म्हटलेले आहे की इन फिगर x is any point in the interior of triangle. म्हणजे x हा पॉइंट ट्रायंगल DEF जो आहे त्याच्या इंटेरियर मध्ये आहे. पॉइंट x is joined to vertices of the triangle. म्हणजे इथे जर तसं पाहिलं तर दोन ट्रायंगल दिसतात, ट्रायंगल DEF आणि ट्रायंगल PQR. दोन्हीच्या मध्ये पॉइंट x आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगलच्या इंटेरियर मध्ये पॉइंट x आहे आणि हा x पॉइंट व्हर्टायसेसला जोडलेला आहे ट्रायंगलच्या, छोट्या आणि मोठ्या, छोट्या मोठ्या, छोट्या मोठ्या. पुढे म्हटलेलं आहे की PQ पॅरलल टू DE. PQ आणि DE पॅरलल आहेत हे दिलेलं आहे. QR पॅरलल टू EF हे सुद्धा दिलेलं आहे. Fill in the blanks to prove that segment PR parallel to segment DF. तर तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं की PR आणि DF हे पॅरलल आहे. दिलेलं पहा काय आहे, दिलेलं आहे की PQ पॅरलल टू DE, QR पॅरलल टू EF हे पण दिलेलं आहे. प्रूव्ह करून दाखवायचं आहे की PR आणि DF ह्या दोन सेगमेंट पॅरलल आहेत आणि तेही प्रूव्ह करत असताना हे ब्लँक्स फक्त फिल अप करत नाही. म्हणजे ही ऍक्टिव्हिटी आहे. या ऍक्टिव्हिटी मध्ये जे ब्लँक्स तुम्हाला दिसत आहेत ते तुम्हाला फिल अप करत जायचं आहे. साधा सरळ, अगदी साधी सरळ ऍक्टिव्हिटी आहे. मग पहिल्यांदा म्हटलेलं आहे प्रूफ इन ट्रायंगल XDE. ह्या ट्रायंगल XDE मध्ये पहा फक्त ट्रायंगल XDE मध्ये PQ पॅरलल टू DE दिलेला आहे. PQ पॅरलल टू DE हे दिलेलं आहे. म्हणजे आपण इथे D मानले. जर मग एखाद्या ट्रायंगल मध्ये PQ ही एका साइड सोबत पॅरलल असेल तर आपल्याला BPT अप्लाय करता येतं. मग कसं अप्लाय होईल, या ट्रायंगल मध्ये X या ट्रायंगल मध्ये PQ आणि DE पॅरलल आहे तर आपण BPT कसं अप्लाय करू, XP अपॉन PD. XP दिलेला आहे अपॉन PD इज इक्वल टू XQ अपॉन QE. XQ लिहावं लागेल, QE ऑलरेडी आहे बिकॉज BPT इक्वेशन नंबर 1. सेम नाउ इन ट्रायंगल XEF. आता या ट्रायंगल XEF मध्ये पहा QR पॅरलल टू EF बिकॉज D1 हे सुद्धा दिलेलं आहे. मग असं असेल तर इथे आपल्याला आता BPT अप्लाय करता येतं. BPT कशी अप्लाय होईल, XQ अपॉन QE. XQ अपॉन QE इज इक्वल टू XR अपॉन RF. XR अपॉन RF कारण आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम BPT. मग आता फ्रॉम इक्वेशन 1 and 2 पहा, लक्षात येतं आपल्याला इक्वेशन 1 पहा आणि इक्वेशन 2 पहा. XP अपॉन PD इज इक्वल टू XQ अपॉन QE आणि XQ अपॉन QE इज इक्वल टू XR अपॉन RF आहे. म्हणजे फर्स्ट रेशो इज इक्वल टू सेकंड रेशो, सेकंड रेशो इज इक्वल टू थर्ड रेशो. याचा अर्थ फर्स्ट रेशो इज इक्वल टू थर्ड रेशो. म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 वरून आपण लिहू XP अपॉन PD is equal to XR upon RF. हे आपल्याला मिळालेलं आहे. मग आता या ट्रायंगल DXF मध्ये पहा, ट्रायंगल DXF मध्ये XP upon PD is equal to XR upon RF असेल. ज्या ट्रायंगल मध्ये दोन साइड डिवाइड झाल्यामुळे रेशो हा सारखा बनतो, अशा वेळेस लाईन ह्या काय असतात, पॅरलल असतात असं आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ BPT सांगते. मग असं जर असेल तर लाईन पॅरलल आहे, सेगमेंट PR इज पॅरलल टू सेगमेंट DF कारण सेगमेंट PR इज पॅरलल टू DF कारण आहे कॉन्व्हर्स ऑफ BPT.
ऑलरेडी तुम्हाला दिलेलं होतं. त्या पद्धतीने ही ऍक्टिव्हिटी आपण कंप्लीट केली. क्वेश्चन नंबर 11 मध्ये हे अत्यंत महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पल मध्ये बस अशी माहिती दिलेली आहे, फिगर सुद्धा दिलेली नाही आहे. फिगर आपल्याला काढायची आहे. काय म्हटलेलं आहे? इन ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल एबीसी मध्ये बीडी बायसेक्ट्स अँगल एबीसी, सीई बायसेक्ट्स अँगल एसीबी, सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AC, म्हणजे हा ट्रायंगल आयसोस्केलस ट्रायंगल आहे. आपण या पद्धतीने हा ट्रायंगल काढू, ज्यामध्ये A B C ह्या दोन साइड एकमेकांसोबत कॉन्ग्रुएंट आहेत. ठीक आहे. ट्रायंगल ABC मध्ये सेगमेंट AB and सेगमेंट AC are congruent. BD bisects angle ABC. अँगल ABC ला BD बायसेक्ट करतो म्हणजे आपल्याला इथे BD काढावं लागेल. ठीक आहे. BD, त्यानंतर CE bisects अँगल ACB. अँगल ACB ला CE काय करतोय? बायसेक्ट होतो. CE हा सुद्धा बायसेक्ट होतो. असं जर असेल तर आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. ED ही जर आपण जोडली आता ED ही BC सोबत पॅरलल आहे हे सिद्ध करून दाखवायचं आहे की ED आणि BC पॅरलल आहेत. कसं आपल्याला सोडवता येईल? मग आता सहज आपल्याला सोडवता येतं. सगळ्यात आधी आपल्याला माहिती आहे की सेगमेंट AB is congruent to segment AC. हे ऑलरेडी दिलेलं आहे. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. त्यानंतर आता एक गोष्ट लक्षात घ्या. नाउ इन ट्रायंगल ABC, तर ट्रायंगल ABC मध्ये पहा, इन ट्रायंगल ABC BD bisects angle ABC. BD bisects angle ABC. हे तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. ट्रायंगल ABC मध्ये BD bisects angle ABC असं जर असेल तरच आपल्याला प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर अप्लाय करता येते. कसं अप्लाय होईल प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर? बस एवढाच विचार करा. ट्रायंगल ABC मध्ये BD ही अँगल बायसेक्टर आहे. कशा पद्धतीने आपल्याला प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर अप्लाय करता येईल? काय म्हणू आपण? AD अपॉन DC, AD अपॉन DC is equal to AB अपॉन BC. AB अपॉन BC काय अप्लाय केलं आपण? प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊ. ठीक आहे. नाउ इन ट्रायंगल ABC पुन्हा तोच ट्रायंगल घेऊ. इन ट्रायंगल ABC मात्र आता दिलेला आहे आपल्याला CE bisects अँगल ACB. CE हा अँगल ACB ला बायसेक्ट करतो असं स्पष्टपणे दिलेलं आहे. गिवन. आता ज्या ट्रायंगल मध्ये एक बायसेक्टर आहे तिथे आपल्याला काय अप्लाय करता येतो? पुन्हा प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. मग आता डोक्यामध्ये फक्त एवढंच लक्षात असू द्या की ट्रायंगल ABC आहे आणि त्यामध्ये CE हा बायसेक्टर आहे. तर प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर कशी अप्लाय होईल? AE अपॉन EB is equal to AC upon BC. रिमेनिंग साइड्सचा रेशो AC upon BC. कारण पुन्हा तेच प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. आता एक काम करू आपण.
AE upon EB is equal to AC ची जेवढी लेंथ आहे तेवढीच कोणाची लेंथ आहे, AB ची लेंथ आहे. हे दिलेलं आहे आपल्याला, म्हणून आपण AC च्या जागेवरती काय टाकू, फक्त AB टाकू. AC च्या जागेवरती AB, बाकी जसंच्या तसंच आहे, फक्त AC च्या जागी AB टाकली. म्हणजे हा बदल आपण कशावरून केला, फ्रॉम इक्वेशन 1. आणि याला आता इक्वेशन नंबर 2 देऊ, आपला इक्वेशन नंबर 3 देऊ. हे इक्वेशन नंबर 2 झालं आणि हे इक्वेशन नंबर 3 झालं. आता फ्रॉम इक्वेशन 2 and 3, फ्रॉम इक्वेशन 2 and 3 जरा पहा, दोनही इक्वेशन मध्ये फक्त इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 पहा, दोनही इक्वेशनची RHS सारखी दिसते, AB/BC AB/BC. RHS जर सारखे आहे तर दोन्ही इक्वेशनची LHS काय असेल, सारखी असेल. म्हणजे आपण म्हणू AD/BC is equal to AE/EB. इक्वेशन 2 आणि 3 वरून आपल्याला हे मिळालं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, नाउ इन ट्रायंगल ABC, ज्या ट्रायंगल ABC मध्ये AD/DC is equal to AE/EB जर असेल, ज्या ट्रायंगल मध्ये AD/DC बरोबर AE/EB ह्या पद्धतीने जर रेशो असेल, तर ED ही BC सोबत काय असेल, पॅरलल असेल. कारण कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. म्हणजे आपण इथे म्हणू therefore ED is parallel to BC because converse of BPT. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं होतं, ED is parallel to BC, कारण आपल्याला मिळालं कॉन्व्हर्स ऑफ BPT. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये दोनदा आपण प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर आणि एकदा कॉन्व्हर्स ऑफ BPT अप्लाय केलं. त्या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 11 सोडवला. मध्ये जे 3 क्वेश्चन मी सोडवून दिलेले नाहीये ते तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये सोडवायचे आणि हे पण व्यवस्थित सोडवून घ्यायचे.